अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाला स्थैर्य, पारदर्शकता आणि विकासाभिमुख दिशा देण्यासाठी सक्षम व कृतिशील कार्यकारिणी देण्याची ग्वाही समर्थ पॅनेलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजे भोसले यांनी दिली. आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप यांच्यासह महामंडळाचे माजी खजिनदार संजय ठुबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मेघराज राजे भोसले यांनी सांगितले की समर्थ पॅनलचे ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि संकलक विजय खोचीकर हे 2 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 14 उमेदवारांनाही सभासदांचा मोठा पाठिंबा लाभत असून तेही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, संगीतकार, तंत्रज्ञ, कामगार आणि इतर सर्व घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे तसंच संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हा समर्थ पॅनलचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न केले होते, मात्र त्यास प्रतिस्पर्धी गटाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी महामंडळाचे माजी खजिनदार संजय ठुबे यांनी प्रतिस्पर्धी पॅनलकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांचे खंडन केले. आपल्या कार्यकाळात मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या आर्थिक कारभारात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यात आले. आर्थिक व्यवहारांचे काटेकोर नियोजन करून संस्थेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. मागील 55 वर्षांच्या इतिहासात न झालेली अनेक विकास कामे आपल्या कार्यकारिणीच्या काळात पूर्ण झाली असेही त्यांनी नमूद केले. लेखक राज काझी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की समर्थ पॅनलच्या विजयानंतर मराठी चित्रपट उद्योग अधिक किफायतशीर, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना नव्या बाजारपेठा उपलब्ध होत असून त्या संधींचा प्रभावी लाभ मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून देण्यासाठी महामंडळ पुढाकार घेईल. यावेळी वक्त्यांनी महामंडळाचे माजी अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाला एक प्रतिष्ठित स्थान प्राप्त झाले होते. त्यानंतर काही काळ महामंडळाच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले. मात्र मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचा कारभार पुन्हा मार्गी लावण्याचे प्रयत्न झाले. कार्यकाळाच्या अखेरीस अंतर्गत वाद, आरोप प्रत्यारोप आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे काही प्रमाणात कामकाज प्रभावित झाले असले तरी भविष्यात हे सर्व प्रश्न सोडवून महामंडळ अधिक गतिमान, सक्षम आणि सभासदाभिमुख करण्याला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक अजित शिरोळे, दिग्दर्शक दीपक कदम आणि कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप यांनीही मनोगत व्यक्त केलं. समर्थ पॅनलने केलेल्या कामांवर सभासदांचा विश्वास असून पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी घोषणा होईल. येत्या 7 जूनला रविवारी अखिल भारतीय मराठी महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे आणि मी स्वतः आमच्या 14 उमेदवारांसहित समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखाली पतंग या चिन्हाच्या मार्फत निवडणुकीला सामोरे जाते. गेली 10 वर्ष चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष आहे, परंतु कोविड पिरियड आणि त्यानंतर आपापसाचे वाद यामुळे मला 4च वर्ष काम करता आलं. परंतु गेली 50 वर्ष मध्ये जेवढं काम झालं आहे त्यापेक्षा जास्त काम आमच्या कार्यकारिणींनी मागील 5 वर्षात केलं. त्यात प्रामुख्याने पुणे इथे चालू केलं स्वपालकीचं ऑफिस, मुंबईमध्ये स्वतःचं ऑफिस, कोल्हापूरमध्ये स्वतःचं ऑफिस, करोडो रुपयाची TV महामंडळाने केल्या. त्याचबरोबर मोठ्या कलावंतांची पेन्शन योजना असेल किंवा या कलावंतांना ज्या कलावंतांना औषधोपचारासाठी कधी अडचण आली तर त्यांना 5,000पासून ते 1,00,000पर्यंत मदत असे असंख्य कामे आम्ही केली. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात नवनवीन कलावंतांना स्टेज मिळावं, त्यांना थिएटरमध्ये यावं यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतली की ऑडिशन कशी द्यावी, चित्रपटात काम कसं करावं
त्याचबरोबर निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, प्रापंचिकच्या वेळच्या अडचणी, एकूण परमिशन असतील किंवा त्याच्या वितरणामध्ये असलेले टेक्निकल प्रॉब्लेम असतील, त्याचे राईट्स असतील, सॅटेलाईट राईट असतील, OTT असतील, याची सुद्धा आम्ही दखल घेऊन त्यातून त्यांना ते सुलभ कसे होतील या गोष्टी केलेल्या आहेत. अजून बरंच काम करायचं बाकी आहे. या 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 8 जूनला विकास जाहीर होईल आणि परत आमची नवीन कार्यकारिणी येईल. या माध्यमातून प्रामुख्याने प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आपली एक तयार आहे. त्या डिपार्टमेंटसाठी काय करायचं, आपल्याला मराठी चित्रपट निर्माते दिसतात परंतु त्यांचा वितरणाचा प्रॉब्लेम आहे. यातून जवळजवळ 500 थिएटरची निर्मिती करणे, छोटे छोटे थिएटर शासनाबरोबर निर्मिती करणे, कलाकारांचा आरोग्य विमा काढणे, बॅकस्टेज कलावंत आहेत जे टेक्निशियन आहेत किंवा स्पॉट बॉईज, लाईटमन, सेटिंग बॉईज, कॉस्ट्युम डिपार्टमेंट काम करणारे, यांचं मानधन अतिशय कमी, त्यांचं मानधन वाढवणे, त्यांना त्यांचं पेमेंट वेळेत मिळालं पाहिजे यासाठी प्रॉमिसरी नोट आम्ही पत्र तयार करणे, मराठी पथकाच्या माध्यमातून कुणाचं शूटिंगमध्ये अडचण येतील, कुणाला ऑडिशनमध्ये काही कोणाकडून पैसे घेतले जात असतील तर त्याच्यावर बंधनं आणणे. त्याचबरोबर मराठी चित्रपटामध्ये जो इतर सेक्शन आहे, कॅमेरामन असतील, दिग्दर्शक असतील किंवा लेखक असतील, यांच्या वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन निर्माता आणि लेखक एकत्रित कशी येतील, चांगल्या निर्मात्यांना चांगली स्टोरी कसं मिळेल आणि चांगल्या लेखकाला चांगले निर्माते कसे मिळतील, असे अनेक प्लॅन आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फेस्टिवल स्वतःचे आयोजित करणे मराठी चित्रपट फेस्टिवल, त्याचबरोबर मराठी चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार करणे, जेणेकरून मराठी पिक्चर चालतील, त्यांना रिस्पॉन्स भेटेल. की अशा अनेक गोष्टी आम्ही भविष्यात करणार आहोत. निश्चितच आपण रविवार दिनांक 7 जून रोजी पुण्यातील SP कॉलेजच्या भागामध्ये SP कॉलेजमध्ये मतदान केंद्र आहे. 7 तारखेला सकाळी 8 ते 5 या वेळेत आपण येऊन मतदान करावं. इतर राज्यामध्ये 5 ठिकाणी मतदान केंद्र आहे. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, तर आपण त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी त्या भागात जाऊन मतदान करावं. आणि जर आपल्याला महामंडळाचं खरंच पुढे भविष्य चांगलं करायचं असेल, महामंडळाची पूर्व मान्यता परत आणायची असेल, आपण समर्थकांच्या पाठीशी उभं राहून पतंग या चिन्हावर शिक्का म्हणून आमच्या 14च्या 14 उमेदवारांना भव्य मताने विजय करा ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद.